हो बघा नाटक बघा. विषय काय नाटक बघा. बघा हो बघा नाटक बघा. बघा हो बघा नाटक बघा. विषय काय नाटक बघा. तुम्हाला माहितीये का काय रे की माणूस मेल्यावर पण जिवंत असतो? माहिती की त्याच्या आईला आमचं म्हातारं तरपडून मेलं, वर्षभर भूत बनवून माग लागलं. अरे तसं नाही रे, भूतभीत नाही, अंधश्रद्धा सगळी. माणूस मेल्यावर पण जिवंत असतो म्हणजे त्याचे अवयव जिवंत असतात, जसं की डोळे, फुफ्फुस, लिव्हर. असं असतंय व्हय? जिता माणसाला बंद पडलेलं कळतंय. काय सकाळ सकाळ बायताड आम्हीच भेटलो का तुला? अरे तसं नाही रे, खरंय की माणूस मेला म्हणजे काय, त्याचं काळीच धडधडायला बंद पडतं, पण त्याचे डोळे, फुफ्फुस, लिव्हर जिवंतच असतं की. ज्यांना गरज आहे त्यांना आपण दान करू शकतो. लगा मला काय बी कळलं झाले. अरे हे समजून सांगायला तर आपल्या मोठ्यात पाहुणे आलेत. पाहुणे? कोण पाहुणे? चला बघूयात. RMD सिंहगड इन्स्टिट्यूट तर्फे आपण एक भन्नाट नाटक सादर करीत आहोत. नाटक? कोणतं नाटक? तेच तर आपण बघणार आहे आता. दान? पण कोणत्या गोष्टीचे दान करायचे? दान करा रे, दान करा. संदेशाचा मान करा. दान करा रे, दान करा. या संदेशाचा मान करा. दान करा रे, दान करा. या संदेशाचा मान करा. माझं नाव अथर्व. मी दारू पण पेत नाही, तरी माझा लिव्हर डॅमेज आहे. माझं नाव साक्षी. मी डायलिसिस करून खूप परेशान झालीये. कोणी माझी मदत करू शकते का? मी प्रीती. काही दिवसांपूर्वी माझा ऍक्सिडेंट झाला होता, तर डॉक्टरांनी मला म्हटले की डोळ्यांचं ऑपरेशन झाले नाही तर काही दिवसांत माझी कायमची डोळ्यांची दृष्टी जाईल. तर ह्यात माझी कोणी मदत करू शकते का? तर गड्यांनो, यांच्यासाठी आपण काही मदत करू शकतो का? अरे वेड्या, मोठे दान म्हणजेच अवयवदान. तर या लोकांना तर माहिती नाही, पण आपल्याला तर माहिती आहे ना. तर या आपण अवयवदानाविषयी जरा आणखी जास्त जाणून घेऊया. डॉक्टर, माझा मुलगा कसा आहे? तुमच्या मुलाचं अवघड आहे. त्याचा ब्रेन डेड झालेला आहे. ब्रेनडेड? ब्रेनडेड म्हणजे काय? ब्रेन डेड म्हणजे त्याच्या मेंदूचा मृत्यू झालाय. अरे, असं कसं काय झालं? हे बघा, मी तुमची परिस्थिती समजू शकतो, बट तुमच्या मुलामुळे खूप लोकांचा जीव वाचू शकतो. असं कसं काय डॉक्टर? अवयवदानामुळे. अवयवदान? अवयवदान म्हणजे काय? अवयवदान म्हणजे ऑर्गन डोनेशन. ज्यांना गरज आहे त्यांना आपण अवयवदान करू शकतो. मी एक म्हातारा माणूस, माझे अवयव काय कामाचे? गैरसमज, गैरसमज. अवयवदानामुळे फक्त श्रीमंताचाच फायदा होतो. गैरसमज. गोळ्या आणि उपचारांसाठी पैसे मलाच द्यावे लागतील. गैरसमज. आपल्या समाजात अवयवदानाला महत्व नाही. गैरसमज. जर डॉक्टरला कळले की मी युनिव्हर्सल ऑर्गन डोनर आहे, तर ते माझा जीव कशाला वाचवतील? गैरसमज. मृत्यूनंतर जर माझे डोळे काढून घेतले जातील तर काय माहिती, पुढच्या जन्मात मी आंधळीच जन्माला येईल. गैरसमज. तर या लोकांना तर माहिती नाही, पण आपल्याला तर माहिती आहे ना. आपण तर सुशिक्षित आहोत ना. तर आपण आणखी थोडं अवयवदानाविषयी जाणून घेऊया. अवयव दानामुळे आपण सगळ्यांना हेल्प करू शकतो, मदत करू शकतो. कोणाला ज्यांना गरज आहे त्यांना आपण अवयव दान देऊ शकतो. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती अवयवदान करू शकतात. बरोबर. अवयवदान हे 80 ते 90% यशस्वी ठरते. बरोबर. अवयव दान करणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची पैशाची गरज पडत नाही, पण अवयव दान घेणाऱ्या व्यक्तीला पैशाची सोय करावी लागते. बरोबर. लिव्हर, किडनी, हार्ट इत्यादी अवयव आपण दान करू शकतो. जो
झलकता है खड़ा वो आधा बड़ा होता है, जो झलकता है खड़ा वो आधा बड़ा होता है, सोना भी भट्टी में तब के ही खरा होता है। एक बात बता दूं आपको, इंसान पैसों से नहीं अपने कर्मों से बड़ा होता है, अपने कर्मों से बड़ा होता है। आपल्या भारत देशात असे अनेक लोक आहेत जे फक्त पैशाने श्रीमंत नाही तर मनानेही खूप श्रीमंत आहे, जसं की अमिताभ बच्चन, राणी मुखर्जी यांनी अवयवदान करून माणसातील बांधिलकी जपली आहे। जर ते अवयवदान करू शकतात तर आपण का नाही? सर्व धर्मात अवयवदान हे सर्वात पुण्याचं काम मानलं गेलेलं आहे। अवयवदान करा, अवयवदान करा, जीवनदान करा, अवयवदान करा, जीवनदान करा। चला तर लोकांनो, आपले अवयवदान करूया, एक समाजाचा जीव वाचूया। सर इथंच घ्यायचं, इथंच घ्यायचं, मंदिरापाशी कुठला डी ग्रुप काहीतरी बोलला।